स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केली आहे। खासदार विशाल पाटील यांचे मनावर घेऊनही ते अपक्ष खासदार आहेत असा टोला लगावत या निवडणुकीत भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन महाविकास आघाडी करू असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले, तर खासदार विशाल पाटील यांना बेदखल केले। आष्टा येथे वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी जयंत पाटील यांनी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करणार का या प्रश्नावर उत्तर देताना आमदार जयंत पाटील म्हणाले, भाजप विरोधात असणाऱ्या सर्व पक्षांना एकत्र करून महाविकास आघाडी केली जाणार आहे। यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते, उभाटा यांसह इतर संघटना येत असतील त्यांना बरोबर घेतलं जाईल। काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासंदर्भात आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केली आहे। ते काँग्रेसचे नेते आहेत। खासदार विशाल पाटील हे अपक्ष आहेत, त्यामुळे त्यांचं मनावर घ्यायचं नाही। आमदार कदम हे खासदार पाटील यांच्याशी चर्चा करत असतील असं मत त्यांनी व्यक्त करत खासदार पाटील यांना आमदार जयंत पाटील यांनी बेदखल केले। ते पुढे म्हणाले, 1 कोटीपेक्षा जास्त चुका मतदार यादीमध्ये असतील तर ती मतदार यादी महाराष्ट्राला काय न्याय देईल? राज्य निवडणूक आयोग हे राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाहुले झालेत का असा सवाल आमदार पाटील यांनी केलाय। देवाभाऊंना माहीतच नव्हतं ईश्वरपूरला आधी वरुण नाव आहे। हे उपोषणाला बसले, कितीतरी आठवडे उपोषण झालं, मग देवाभाऊंना लक्षात आलं की ही खरंच चूक आपल्याला ज्याने सांगितलं हे करायला त्यानं लय मोठी चूक केलेली आहे। आणि 2 मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी काही झालं नाही। आता वरून केंद्र सरकारने ईश्वरपूर झालं म्हणून जाहीर केल्यावर परत आम्ही नाराजी पसरली उरणातल्या लोकांची, आणि हे सरकार कसं टाळतंय उरून नाव द्यायला। आता नाईलाजाने उद्या निवडणूक आहेत म्हणून आज कोड ऑफ कंडक्ट जाहीर होण्याच्या आधी त्यांनी हा ऑर्डर केले, कारण उरणात मतं मिळण्याची शक्यता फार कमी आहे। खासदारांचं शक्यतो मनावर घेऊ नका, कारण ते अपक्ष आहेत। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय। ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे, आणि त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी करणारे अगदी शेतकरी संघटना देखील बरोबर आली तरी आम्ही त्यांना घेऊ, उभाठाला बरोबर घेऊ, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला बरोबर घेऊ। जे समविचारी आहेत ते आमच्यावर आहेत। मी कारखान्याचा चेअरमन नाही आहे, त्यामुळं सगळे कारखान्याचे चेअरमन वेगवेगळ्या स्तरावर त्यांचे निर्णय घेत आहेत। मी आता कारखान्यातनं बाहेर नाही, मी कुणाला मार्गदर्शन करायचं बंद केलेलं आहे।